ठीक आहे, इलेक्ट्रिक डायपोल नेक्स्ट टॉपिक आहे. दोन तीन लहान लहान डेरिवेशन याच्यात आणि हा बस डेरिवेशन आहे, असतं काही नव्हतं. इलेक्ट्रिक डायपोल अ सिस्टीम ऑफ टू इक्वल डायपोल म्हणजे काय, अ सिस्टम ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय व्हेरी स्मॉल डिस्टन्स. दिस इज इम्पॉर्टंट, व्हेरी स्मॉल डिस्टन्स. ज्यावेळेस दोन चार्जेस सेपरेट ठेवले असतील आणि व्हेरी स्मॉल डिस्टन्सवर ठेवले, सेपरेटेड बाय व्हेरी स्मॉल डिस्टन्स, दॅट सिस्टम ऑफ दॅट टू चार्जेस कॉल्ड डायपोल. दोघं चार्जेस कसे पाहिजेत, इक्वल पाहिजेत, म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड इक्वल पाहिजे, बट अपोजिट पाहिजेत, म्हणजे त्यांचे नेचर अपोजिट. दिस इज मायनस, दिस इज प्लस. ही जी पूर्ण सिस्टम आहे याला डायपोल म्हणतात. आणि दिस इज डिस्टन्स बिटवीन देम. एका लाईन नसेल ना, ते फक्त डिस्टन्स काढतोय मी, जॉईन नाही येते एकमेकांना. ओके, दिस इज डिस्टन्स बिटवीन देम. हे डायपोल सेंटर, या सिस्टमचा सेंटर हा आपण याला एल घेतो. सहसा एव्हरी बुकमध्ये एल किंवा ए यूज केला जातो. दिस इज एल. टोटल हे डिस्टन्स राहील 2L. दोघांच्या मधलं सेपरेशन किती, 2L आहे. दिस इज 2L. दिस इज कॉल्ड डायपोल लेंथ. व्हॉट, डायपोल लेंथ. ओके, मायनस प्लस दोन चार्जेस सेपरेट केले आहेत, व्हेरी स्मॉल डिस्टन्स 2L अँड दिस 2L इज डायपोल लेंथ. काही बुक्समध्ये याला ए पण मानलं जातं, काहीमध्ये 2A घेतो, A प्लस ए घेतात, आपण एल घेतो. ओके, ते याला डायपोल लेंथ. आता डायपोल मोमेंट याच्यामध्ये काही क्वांटिटी आहेत, त्याच्यात फर्स्ट म्हणजे एक क्वांटिटी जी इम्पॉर्टंट क्वांटिटी ती म्हणजे डायपोल मोमेंट. लहानसा टॉपिक, एवढा विशेष नाही तो. डायपोल मोमेंट. तर डायपोल मोमेंट म्हणजे काय, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ डायपोल. डायपोल मोमेंट एक प्रॉपर्टी आहे डायपोलची. इज डिफाईन ॲज प्रोडक्ट ऑफ मास ऑफ आयदर चार्ज, सॉरी प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ आयदर चार्ज. डेफिनेशन काय याची, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ आयदर चार्ज. कोणत्याही एका चार्जचे मॅग्निट्यूड अँड डायपोल लेंथ. And dipole length. Okay, is indicated by small p. Okay, this is vector quantity. So बघा, product of magnitude of either charge, दोघांचे magnitude same आहे, q आहे, so this is q. Okay, and dipole length, what, twice l, so this is 2l q. Okay, this is vector quantity. हे काय आहे, वेक्टर क्वांटिटी. याचे एक डायरेक्शन पण आहे. तर डायरेक्शन कुठं आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इज डायरेक्शन इज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू द पॉझिटिव्ह चार्ज. डायरेक्शन कुठून आहे, निगेटिव्ह चार्जपासून पॉझिटिव्ह चार्जपर्यंत. मोमेंटम, सॉरी डायपोल मोमेंट असं दाखवलं आता. डायपोल म्हणजे काय, टू चार्जेस, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय व्हेरी स्मॉल डिस्टन्स 2L. 2L इज अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स, खूप स्मॉल डिस्टन्स आहे. ओके, त्याची एक प्रॉपर्टी म्हणजे डायपोल मोमेंट. क्रॅम्प करायचे आहे डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंटचे डेफिनेशन पाहिले तर प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ आयदर चार्ज, एका चार्जचं मॅग्निट्यूड इन टू डायपोल लेंथ मीन्स 2L. दिस इज द वेक्टर क्वांटिटी अँड इट हॅज अ डायरेक्शन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ह्या डायरेक्शन, डायपोल मोमेंटचे डायरेक्शन काय, हे आठवून ठेवायचे. हे केव्हा यूज होतं, कारण बघा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन जर बघितलं तर ते पॉझिटिव्हपासून असे बाहेर निघतात. सॉरी, पॉझिटिव्ह चार्ज असेल हा तर दिस. ओके, सपोज चार्ज निगेटिव्ह असेल तर टुवर्ड्स द चार्जेस आहे. ओके, म्हणजे पॉझिटिव्हपासून स्टार्ट होते, दोन चार्जेस आहे, पॉझिटिव्हपासून स्टार्ट होईल इलेक्ट्रिक फील्ड, निगेटिव्हपर्यंत जाईल. ओके, हे झालं आहे. इथं निगेटिव्हपासून डायपोल मोमेंटच्या डायरेक्शन बघितलं तर एक्झॅक्टली अपोजिट आहे, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, आता युनिट काय येईल याच्या, तर डायपोल मोमेंटचे युनिट येतं 2 इज अ कॉन्स्टंट, एल इज लेंथ मीन्स मीटर. ओके, आणि क्यू म्हणजे काय, कुलोम. सो CM हे युनिट आहे त्याच्या. CM लिहिताना C कॅपिटल घ्या, सॉरी कॅपिटल C डॅश M करा. डायरेक्टली असं लिहिणार तो सेंटीमीटर होतो. कुलोम मीटर मध्ये तुम्हाला डॅश द्यायची. डायमेन्शन घ्यायचे असतील तर फ्रॉम दिस डायमेन्शन काय येईल,
मास आहे का, नाही, सो 0. ओके. लेंथ आहे का, यस, कारण मीटर आहे. ओके. टी आहे का, टी अँड एम्पियर. ह्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज आहे, ते बघू आता काय आहे. बघा, कुलोम, व्हॉट युनिट ऑफ चार्ज. ओके. एक थोडीशी फॉरवर्ड डेफिनेशन बघू. करंटची डेफिनेशन आहे. ओके. करंटची डेफिनेशन म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंटची डेफिनेशन काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, ते नंतर येणारच आहे. आता फक्त लक्षात ठेवा, करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज मीन्स चार्ज पर युनिट टाईम. एक सिंगल वायर आहे, इथून ए टू बी, याच्यातून करंट आय फ्लो होतो आहे, असं केव्हा म्हटलं जातं, ज्यावेळेस पर टाईममध्ये क्यू एवढा चार्ज ए पासून बी पर्यंत फ्लो होत असतं. ओके. ती करंटची डेफिनेशन. फ्रॉम डेफिनेशन ऑफ करंट, क्यू इज इक्वल टू टी, इकडं येईल आय टी झाला. ओके. करंटचे युनिट आहे एम्पियर. याच्या युनिट जे लिहिलं तर करंटचे युनिट येतं एम्पियर, एने दाखवतात, टीचे युनिट येतं सेकंड. म्हणजे चार्ज इज इक्वल टू व्हॉट, ए एस. ओके. इथं काय, चार्जचं युनिट काय, कुलोम, म्हणजे कुलोम इज इक्वल टू व्हॉट, ए एस. ए फॉर एम्पियर, एस फॉर टाईम. इथं कुलोम आहे बघा, ए अँड टी. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ व्हॉट, डायपोल मोमेंट. सीईटीमध्ये येतं आयडिया डायमेन्शन, डायरेक्टली विचारले आता. कारण असं का केलं, कुलोमचं डायमेन्शन डायरेक्टली इथं आपण नाही लिहू शकत. व्हाय, चार्ज इज नॉट फंडामेंटल. ओके. बट करंट, बघा 7 फंडामेंटल क्वांटिटीज होत्या, त्याच्यामधून करंट जे हे फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून वी हॅव टू एक्सप्रेस चार्ज इन टर्म्स ऑफ करंट अँड देन वी कॅन यूज द युनिट ऑफ करंट for making a dimension. Okay. Now next, electric field due to dipole. डायपोल आहे, तर डायपोलमध्ये काय चार्जेस आहे, तर चार्जेसमध्ये इलेक्ट्रिक चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फील्ड पण तयार होईल. ओके. सो डायपोलमुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी मिळते, काय मिळते, त्याच्या 2-3 केसेस दिल्या आहेत. हालाकी 2 केसेस आहेत, एका फॉर्म्युल्यावर नाही आन्सर येईल, क्रॅम तेवढंच करायचं, पण डेरिवेशन बघून घेऊ कसं येईल ते. नेक्स्ट है इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल. दिस इज नेगेटिव चार्ज, दिस इज पॉझिटिव्ह. ह्याच्यात फर्स्ट केस जी ते म्हणजे ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल. आता ॲक्सिस म्हणजे काय, दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते ॲक्सिसचं पण काम करतं. सपोज एक इमॅजिनरी लाईन आहे अशी दोघांमध्ये, आपण ॲक्सिस दाखवताना इमॅजिनरी लाईन यूज करतो. हे काय, याला ॲक्सिस म्हणतात, की दोघं चार्जला, डायपोलमधल्या दोघं चार्जला जॉईन करणारी लाईन म्हणजे ॲक्सिस. ओके. दिस इज 12. आता इलेक्ट्रिक फील्ड कुठं काढायचे, ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल. हे जे ॲक्सिस आहे, या ॲक्सिसला मी एक्सपांड करतो आहे, आणि दिस इज पॉईंट पी. इथं मला इलेक्ट्रिक फील्ड काढायची, फर्स्ट केस. ओके. ॲक्सिसवर आहे. से दिस इज एक्स डिस्टन्स. ज्या पॉईंटवर मी इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करणार आहे तो पॉईंट एक्स एवढ्या डिस्टन्सवर आहे. फ्रॉम वेअर, सेंटर ऑफ द डायपोल. डायपोलच्या सेंटरपासून एक्स एवढ्या डिस्टन्सवर मी इथली इलेक्ट्रिक फील्ड करतो, त्याच्यासाठी फॉर्म्युला फाईंड करणार आहे. ऑब्वियसली दिस इज यल, दिस इज चार्ज फर्स्ट, से दिस इज चार्ज सेकंड. ते लागणार आहे आपल्याला, इंडिकेट करावं लागेल. आता पी पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज फर्स्ट, याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड ती आपण दाखवू E1ने, आणि या चार्जमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड दाखवू E2ने. आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. ओके. म्हणून या पॉईंटवर जर इलेक्ट्रिक फील्ड येईल ड्यू टू दिस चार्ज, निगेटिव्ह चार्ज आहे, त्याचे डायरेक्शन असेल असं. सो दिस इज E1. ओके. ह्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईड असेल तर त्याचे डायरेक्शन असेल असं. लुक ॲट दिस, हे स्मॉल काढले मी, ही लार्ज काढली. व्हाय, कारण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला पाहिला तर 1/4πε0
क्यू अपॉन आर स्क्वेअर. ओके, आर स्क्वेअर काय आहे, डिस्टन्स बिटवीन चार्ज अँड ऑब्झर्वेशन पॉईंट. ओके, आर स्क्वेअर जेवढा वाढत जाईल तेवढी इलेक्ट्रिक फील्ड काय होईल, कमी कमी होईल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून इथून याचे डिस्टन्स हे कमी आहे, सो याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल म्हणून हा वेक्टर जास्त घेतला आहे. पीच पॉईंटपासून याचे डिस्टन्स हे जास्त आहे, सो याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड कमी असेल म्हणून हा पॉईंट कमी घेतला आहे. साधं आणि सिम्पल आहे. ओके, आता ई नेट फ्रॉम फिगर ई नेट कुठं, ह्या पॉईंटवर नेट इलेक्ट्रिक फील्ड कशी येईल, हे जास्त आहे हे कमी आहे, सो E2 मायनस E1 दोघांच्या रिझल्टन येईल. साधन सिम्पल आहे, दोघांच्या रिझल्ट या तुम्ही असं घ्या, दोघांचे रिझल्टन घेताना काय करतो आपण, दोघांचे आपण प्लस करतो, पण दोघांच्या डायरेक्शन अपोज आहे. हा राईट हँड डायरेक्शनला प्लस आहे, हा काय लेफ्ट हँडला असं मायनस घेऊन घेतला, हा राहिला तुमच्या E2 मायनस E1. काय राहिला तो E2 मायनस E1. डायरेक्टली लिहून घेतो मी इथं. दिस इज इक्वेशन फॉर्म लागले, इकडे लिहून घेऊ, ते एखादा आपल्याला इरेज करावं लागेल. E2 मायनस E1 इक्वेशन फर्स्ट. नऊ आता E1 आणि E2 ची सेपरेटली व्हॅल्यू बघू. बघा फॉर्म्युला काय आहे इलेक्ट्रिक फील्डच्या, हाय. ओके, याला आपण कसं लिहितो, 1/4π आपण के दाखवतो, KQ अपॉन आर स्क्वेअर. ओके, KQ अपॉन आर स्क्वेअर. सो E1 इज इक्वल टू के. ओके, चार्ज काय क्यू, ओके मॅग्निट्यूडमध्ये घेतो आपण, अपॉन आर काय ऑब्झर्वेशन पॉईंट अँड चार्जमधला डिस्टन्स ते किती बघा, धिस टू धिस, हा काय एक्स प्लस दिस एल, एक्स प्लस एल. ओके, आणि त्याच्या स्क्वेअर. अँड E2 जे बघितलं तर वॉट, के क्यू अपॉन किती येईल, एक्समधून एल मायने आपल्याला कोणतं डिस्टन्स पाहिजे, चार्ज आणि हा पॉईंट, हे डिस्टन्स पाहिजे E2 साठी. चार्ज आणि हा चार्ज आणि ऑब्झर्वेशन पॉईंट, हे डिस्टन्स कसं येईल, एक्स मायनस एल. ओके, कारण हा काय कोणता डिस्टन्स तो ऑब्झर्वेशन पॉईंट आणि चार्जमधला डिस्टन्स आहे. सो वी हॅव टू टेक इन दिस मॅनर. नाउ ई नेट इज इक्वल टू from this E2 what, KQ upon x minus L चा स्क्वेअर मायनस KQ E1 x प्लस L चा स्क्वेअर. KQ कॉमन. ओके, KQ कॉमन गेला, दिस काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, फर्स्ट टर्म येईल x प्लस L चा स्क्वेअर. ओके, सेकंड टर्म मायनस होऊन एक्स मायनस एलचा स्क्वेअर अपॉन दिस इंटू दिस, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन ते येईल एक्स मायनस एल स्क्वेअर एक्स प्लस एल स्क्वेअर. ते काय आलं, एक्स मायनस एल स्क्वेअर एक्स प्लस एल स्क्वेअर. ओके, आता एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर याला लिहिता येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आहे तो, याला आपण असं लिहिता येतं. इथं ती थेरीज केली काय येईल मग, वरती ॲज इट इज एक्स प्लस एलचा स्क्वेअर एक्स मायनस एलचा स्क्वेअर अपॉन फ्रॉम दिस एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर होल स्क्वेअर. ओके, इथपर्यंत आता झालं. थोडं आपल्याला इरीज करावं लागेल, दिसणार नाही तुम्हाला खाली. ओके, एक काम करतो, हे स्टेप इथं लिहितो आम्ही. हे स्टेप आहे हां, याचे एक्सपान्शन करू या ब्रॅकेटचे, ते काय होईल एक्स स्क्वेअर एल स्क्वेअर वॉट, ह्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन एक्स स्क्वेअर एल स्क्वेअर प्लस 2xl
मायनस याच्या पण एक्सपान्शन करू एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर मायनस 2xl खाली आहे एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर सेम एक्स स्क्वेअर कॅन्सल कारण हा प्लस हा मायनस एल स्क्वेअर दिस कॅन्सल हा मायनस इथे येऊन प्लस होऊन जाईल. सो फायनल आन्सर येईल इथे लिहितो आहे खाली फायनल आन्सर येईल 2xl प्लस हा बघा हा असा प्लस होईल 4xl. तो काय येईल 4xl. ऑब्वियसली याच्या पुढे हा क्यू के क्यू होता तर हा के क्यू ॲज इट इज खाली तर एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेज टू 2. ओके हे झालं ई नेट नेट इलेक्ट्रिक फील्ड झाली नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट पी. ते काय आले ई नेट इज इक्वल टू मग याला कसं लिहिलं आहे 4च्या जागेवर 2kq 4चे सेपरेट करून घेतलं 2 × 2 करून घेतला मी हा येईल 2xl अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर स्क्वेअर. ओके अगेन्स याला थोडा अजून रिअरेंज करतो आहे मी 2kq x 2l अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर स्क्वेअर. फक्त त्या 4ला 2 × 2 मध्ये लिहून घेतो. हा क्यू आहे हा 2l आहे. मोमेंटमची डेफिनेशन काय मोमेंटम सांगतो डायपोल मोमेंटची डेफिनेशन काय 2ql. ओके लेंथ इंटू आयदर मॅग्नेट्यूड ऑफ आयदर चार्ज याला असं लिहिलं बघा आपण 2lq. ओके आता बघा 2l पण आहे q पण आहे सो वी कॅन राईट 2kxp अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर होल स्क्वेअर. काय आला हे मायनस होल स्क्वेअर. दिस इज इन द फॉर्म ऑफ मॅग्निट्यूड. याला जर तुम्ही व्हेक्टरमध्ये लिहिलं तर बघा इथली इलेक्ट्रिक फील्ड E2 मायनस E1 आहे. ज्या मोठा कोण आहे ऑब्वियसली E2 आहे. हा चार्ज जवळ आहे तर हा E2 आहे. E2चे डायरेक्शन तिकडे आहे म्हणजे इथली नेट इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन कसं असेल E2च्या साईडला असेल कारण E2 लार्ज दॅन E1. ओके सो E2 ह्या डायरेक्शनला आहे. डायपोल मोमेंटचे डायरेक्शन कुठं असतं मायनस पासून प्लस सो डायपोल मोमेंटचे डायरेक्शन पण कुठं असेल सेम असेल. ओके सो याला जे व्हेक्टरमध्ये लिहिलं तुम्ही तर हा येईल 2kx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर इंटू डायपोल. दिस इज अ फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल. बघा ॲक्सिस ऑफ डायपोलवर ह्या पॉईंटवर कोणताही पॉईंट इकडे जसं जवळ म्हणजे त्याची पोझिशन चेंज होईल एक्स चेंज होईल हा एक्स चेंज होईल. ओके दॅट्स इनफ. जनरली एक केस आहे जनरली एक्स इज व्हेरी ग्रेटर दॅन एल. व्हाय आधीच सांगितलं मी डायपोल मोमेंटची डेफिनेशन काय प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय व्हेरी स्मॉल डिस्टन्स. वॉट हा जे 2l आहे दोघांमधला डिस्टन्स म्हणजे डायपोल लेंथ व्हेरी स्मॉल असते म्हणजे एल काय एकदम खूप स्मॉल असेल. सो ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स एक्स एल कॅन बी निग्लेक्ट. तर ह्याच्यामधून एलला निग्लेक्ट करा त्याचा इफेक्ट काय जास्त नसेल. सो ई नेट जनरली सो ई नेट इज इक्वल टू त्याला आपण ई ॲक्सिस लिहू. व्हाय ई ॲक्सिस का लिहिलं कारण ऑब्झर्वेशन पॉईंट ॲक्सिसवर आहे इज इक्वल टू
2kp what 2kp अपॉन एक्स क्यूब. काय आलं ते तिकडे दिसत नाही तुम्हाला. ई नेट इज इक्वल टू ई ॲक्सिसने दाखवतो आपण त्याला. ई ॲक्सिस पण लिहिलं आहे कारण ॲक्सिस पॉईंटवर आहे, एक्सेल पॉईंटवर डायपोलच्या एक्सेल पॉईंटवर तो इज इक्वल टू काय आला तो 2kp अपॉन एक्स क्यूब. हाऊ एलला जे निग्लेक्ट केलं, एल मी सोडून द्या, इथून एलला जे निग्लेक्ट केलं तर ते कसं आहे, असं आहे एक्स स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर रेस टू 2. एलला सोडून द्या, एलला जे सोडून दिलं काय राहिला एक्स रेस टू 4. ओके, बट अप्पर साईड जे बघा तुम्ही हा पण एक्स आहे आणि खाली एक्स रेस टू 4, एक्स एक्स गेट कॅन्सल होईल आणि तो राहून जाईल एक्स क्यूब. सो ॲन्सरमध्ये हे. दिस इज अ फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड ॲट द ॲक्सियल पॉईंट ऑफ डायपोल. डायपोलच्या ॲक्सियल पॉईंटवर आहे. आता नेक्स्ट सेकंड केस आहे इक्विटोरियल पॉईंट. आता इक्विटोरियल पॉईंट म्हणजे काय ते बघू. नेक्स्ट केस आहे इक्विटोरियल पॉइंट. E due to dipole. Second case है at इक्वेटोरियल पॉईंट. आता इक्वेटोरियल पॉईंट काय ते सांगतो. फर्स्ट आपण हे लिहून घेऊ, याचे जे आन्सर आला होता ते ई ॲक्सिस एक्सेल पॉईंटवर काय आला होता इलेक्ट्रिक फील्ड काय आलं 2kp अपॉन एक्स क्यूब. डायरेक्ट फॉर्म्युला पाठ ठेवायचा आपल्याला CET मध्ये डायरेक्ट क्वेश्चन बनतो. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट एक्सेल पॉईंट ऑफ डायपोल. डायरेक्ट हे लिहायचे. समटाईम एक्सची व्हॅल्यू दिली असेल एक्स पुट करून द्या. आता इक्वेटोरियल पॉईंट म्हणजे काय किंवा इक्वेटोरियल डिस्टन्स म्हणा म्हणजे काय बायसेक्टर ऑन द बायसेक्टर ऑफ डायपोल. तर बायसेक्टर काय असं बघा डायपोल. दिस इज डायपोल मायनस चार्ज प्लस क्यू. दिस इज 2L काय ही लेंथ आहे, हा तुमचं सेंटर. बायसेक्टर म्हणजे काय डायपोलच्या एक्झॅक्ट सेंटरपासून काहीतरी हाईटवर से ॲट दिस पॉईंट या पॉईंट बरोबर. डायपोलच्या सेंटरपासून परपेंडिक्युलर लाईन जी असेल ना तिला म्हणतात बायसेक्टर ऑफ डायपोल. ओके, आणि त्यालाच दुसरं नाव काय इलेक्ट्रिक फील्ड ॲट इक्वेटोरियल पॉईंट. इक्वेटोरियलवर विचारा किंवा बायसेक्टर विचारा म्हणजे इथं पॉईंट. हा पॉईंट खाली बी राहू शकता इकडं, इट डझंट मॅटर. आपण कन्सिडर असं केलं आहे. आता बघा ह्या पॉईंटवर से दिस इज पी पॉईंट. ह्या पॉईंटवर ह्या चार्जमध्ये इलेक्ट्रिक फील्ड येईल, ह्यामुळे पण येईल. हे डिस्टन्स असेल ऑब्वियसली सेम डिस्टन्स असेल ते कारण सेंटर आहे. तर हे डिस्टन्स सेम असेल. ओके, याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड से दिस इज चार्ज 1, दिस इज चार्ज 2. याला पण आपण 1 and 2 क्यू आहे. हा प्लस क्यू आहे. इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईड असेल तर याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड E2 असेल. चार्जपासून असे निघून या पॉईंटवरून असे जाईल. जी पण असेल या पॉईंटवर त्याचे डायरेक्शन असं असेल. दिस इज Q1. त्याच्यामुळे येणारी इथली इलेक्ट्रिक फील्ड काय त्या चार्जकडे येणारी असेल. सो दिस इज E1 अँड E2. दोघांचा रिझल्टंट काढला तर कुठं येईल नेट इलेक्ट्रिक फील्ड किंवा याला इक्वेटोरियल पण म्हणतो. तो नेट इलेक्ट्रिक फील्ड जे असेल या पॉईंटवर डायपोलमुळे दोघं चार्ज असेल, दोघं चार्ज मिळणार इलेक्ट्रिक फील्ड ती काय असेल या डायरेक्शन असेल. ओके, इथं जे एक गोष्ट कळते इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन या डायरेक्शनला या साईडला आहे. ओके, लेफ्ट हँड डायरेक्शनला. मोमेंट डायपोल मोमेंटचे डायरेक्शन कुठं असेल मायनसपासून प्लस. तर डायपोल मोमेंटचे डायरेक्शन असेल इन दिस डायरेक्शन. सो अपोजिट येईल मायनस साईन येईल ज्यावेळेस डायपोल मोमेंटच्या ह्याच्यामध्ये लिहिणार. से दिस इज एक्स डिस्टन्स. हे एक्स आहे असं कन्सिडर करू. दिस इज आर. हे काय आहे L.
L L R R X. Now from figure E1 इज इक्वल टू, मी आधी काय करतो E1 काढून घेतो. E1 काय येईल, आपला जो जनरल फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक फील्डचा तो काय आहे, E इज इक्वल टू के क्यू अपॉन आर स्क्वेअर. सो E1 काय येईल, के क्यू अपॉन आर स्क्वेअर. K 1/4π0 constant, Q is the magnitude of this charge, R is the distance between observation point and charge. Okay, is equal to R काय येईल आता, तर बघा दिस इज 90. काय हा रेक्टँगल आहे, रेक्टँगल आहे म्हणजे इथं आपण पायथागोरसचा लॉ यूज करू शकतो. पायथागोरस जर मला हायपोटेनस काढायचा आहे, हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू दिस स्क्वेअर ऑफ दिस मीन्स हाईट प्लस स्क्वेअर ऑफ बेस. तर आरची व्हॅल्यू काय येईल, सॉरी आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. बरोबर आहे, बरोबर आरची व्हॅल्यू. सिमिलरली E2 मॅग्निट्यूडमध्ये घेतो आपण, डायरेक्शनचा विचार करत नाही सध्या तरी. ते पण येईल के क्यू अपॉन आर स्क्वेअर. बघा सेम आहे, याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड, सॉरी हो एक मिनटं, दिस इज E2, दिस इज E1. ओके, ह्या चार्जमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड E1. आर सेम डिस्टन्स असेल, डायरेक्शनचा विचार नका करू आता. सो दिस इज अगेन एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, कारण सेम आहे दोघांसाठी सेम. फ्रॉम अबो दोघांपासून, दोघांचा विचार केला बघा, इलेक्ट्रिक फील्ड काय के क्यू अपॉन सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे. सो E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू E. से मी काय कन्सिडर करून घेतलं की E1 E2 सेम आहे ना, मी दोघांसाठी एक सिंगल रिप्रेझेंट करण्यासाठी E घेऊन टाकला. ओके, ओके. आता ह्या पॉईंटवर E1 E2 सेम आहे. ओके, याला मी ह्या पॉईंटला इकडं नवीन डायग्राम काढतो, हा तो P पॉईंट आहे. ओके, बघायला गेलं E2 कुठं आहे, इकडं. ओके, पण तो E2 काय आता E घेऊन गेला, मी कन्सिडर काय केलं E करून घेतला आहे. E1 कुठं आहे, इकडं, तो काय झाला आहे E झाला आहे. ओके, नेट फील्ड इकडं असेल. ओके, याला आपण E इक्वेटोरियल म्हणू. ओके, हा जो अँगल असेल ऑब्विसली काय असेल, सेम अँगल असेल, हा पण थिटा, हा पण थिटा. व्हाय, दोघं वेक्टर्सचे मॅग्निट्यूड सेम आहे. ज्यावेळेस दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम असेल, से दिस इज ए अँड दिस इज ऑल्सो ए, तर एक्झॅक्टली मधून जातो रिझल्टन. हा 40, हा ज्या 90 असेल टोटल, तर हा 45. हा थिटा असेल तर हा पण थिटा येईल, एक्झॅक्टली मधून जातात. सो थिटा थिटा अँगल सेम. आता काय करतोय मी, याचे दोन कॉम्पोनंट फाईंड कर. हाऊ, एक कॉम्पोनंट हा या डायरेक्शनच्या. ओके, याला असं जॉईन केलं, वन मिनिट. हां, हायपोटेनस कोणता घेतला यांनी, नाही याला असं नका जॉईन करू. याला सपोज मी असा जॉईन केला, असा ही साईड आणि ही पण अशी जॉईन केली, थोडं लांब घेऊ आपण, ही अशी जॉईन केली. दिस इज 90, हा काय 90 म्हणजे हा काय झाला हायपोटेनस. ओके, हा काय असा हायपोटेनस आहे. ही कोणती साईड आहे, ही अँगलला ॲडजस्टंट साईड आहे, ही अँगलची फ्रंट साईड आहे. म्हणजे ही फ्रंट साईड म्हणजे इथं एक कॉम्पोनंट दिला याच्या, तो का असेल ई साईन थिटा. ओके, ह्या ईसाठी हा ई साईन थिटा, हा कॉम्पोनंट का असेल म्हणजे इक्वेटोरियलच्या साईडला जाणारा, हा असेल ई कॉस थिटा. ओके, ही जी अशी घेऊन ई इक्वेटोरियल इकडे ई कॉस. सिमिलरली ही जी वरती जाणारी इलेक्ट्रिक फील्ड आहे E2 म्हणजे तो पण ईज राहिला, त्याच्या एक कॉम्पोनंट इकडं असेल ई साईन थिटा आणि एक कॉम्पोनंट असेल परत ई कॉस थिटा. बघा, ह्या ईच्या E2 म्हणजे ई आहे, त्याचे दोन कॉम्पोनंट एक इकडं एक इकडं.
आणि E1 पण आता E जे त्याच्या एक कॉम्पोनंट इकडं एक कॉम्पोनंट इकडं. दिस बोथ ऑफ दिस आर इक्वल. वाय? थिटा सेम आहे, दिसतंय ना ते. ई अरे दिसत नाही आहे बघा, असं आहे ते. हा तुमचा P पॉईंट. ओके. E2 हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे अशी आहे, पण त्या E2ला आपण आता ईने दाखवलं आहे. ओके. E1 इन दिस डायरेक्शन, तो का असेल E1च्या जागेवर आपण आता E यूज करतोय. दोघं वेक्टर आहे, दोघं सेम आहे, दोघांचे रिझल्टंट असेल इकडं E इक्वेटोरियल. ओके. हा जो अँगल असेल थिटा, हा पण अँगल असेल थिटा. आता मी काय करतोय, एक लाईन अशी जॉईन करून दिली. ह्या ईचे दोन कॉम्पोनंट, हा असा आहे तर एक कॉम्पोनंट असा, एक खाली, हा E साइन थिटा, हा काय E साइन थिटा. ओके. दुसरा कॉम्पोनंट असा, तो काय येईल E कॉस थिटा. ओके. सिमिलरली ही लाईन जॉईन केली, हा 90 होता तसा हा पण 90. ह्या ईच्या म्हणजे E2 जो आहे E2 ते तो पण E जे आता त्या ईच्या एक कॉम्पोनंटवरती E साइन थिटा आणि एक कॉम्पोनंट ह्या डायरेक्शनला E कॉस थिटा. बघा ह्या पॉईंटवर दोन इलेक्ट्रिक फील्ड येत आहेत, E1 and E2. E1 ड्यू टू डिस्चार्ज, त्याचे डायरेक्शन असं आहे, हे डायरेक्शन असं, पण त्याच्या मॅग्नेट्यूड त्याच्या सेम होतं, मी त्याला E कन्सिडर केला, तो हा E. ओके. त्याचे दोन कॉम्पोनंट केले, एक डाऊनवर्ड डायरेक्शनला असा, एक ह्या डायरेक्शनला. सेम E2 ह्या चार्ज मिळणारी इलेक्ट्रिक फील्ड होती ह्या पॉईंटवर, तो पण E जे त्याला E कन्सिडर केला, त्याचा एक कॉम्पोनंट इकडं एक कॉम्पोनंट इकडं. आता E आणि E सेम आहे, थिटा पण सेम आहे, त्या दोघं काय असतील इक्वल असतील. तर ह्या पॉईंटवर व्हर्टिकल रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड बघितली, ह्या पॉईंटवर व्हर्टिकली ती 0 असेल. वाय? E साइन थिटा वरती आणि तेवढा E साइन थिटा खाली जातोय, ते दोघं एकमेकांना कॅन्सल करत आहे. हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड बघितली तर हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड E कॉस, याच्या एक कॉम्पोनंट E कॉस थिटा इकडं, याच्या पण इकडं, दोघांची टोटल होईल. म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जर बघितला तर तो काय असेल, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तो असेल 2E कॉस थिटा. ओके. म्हणजे P पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड काय 2E कॉस थिटा ड्यू टू बोथ चार्जेस. दोघं चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डच्या रिझल्टंट काय होतं 2E कॉस थिटा ॲट दिस पॉईंट. ह्याला जे आपण काय म्हणतो E इक्वेटोरियल, कारण तो P पॉईंट कुठं आहे बायसेक्टरवर आहे, म्हणून त्याला आपण एक तर ॲट इक्वेटोरियल पॉईंट म्हणतो, इक्वेटोरियल डिस्टन्सवर म्हणतो, अदरवाईज तुम्ही म्हणा तर बायसेक्टरवर म्हणा, इट डझंट मॅटर. तो हा फॉर्म्युला आहे. ओके. आता याची काही गरज नाही. आता आपण ईचे मॅग्निट्यूड बघू फक्त, याच्या डायपोल मोमेंट ह्या डायरेक्शन. ईच्या मॅग्निट्यूड काय आहे ते होतं KQ. वेअर इज इट? बघा E1 E2 दोघं सेम आहेत, KQ अपॉन x² प्लस L². वॉट? x² प्लस L². आणि हा काय राहील तुमचा कॉस थिटा. हे इक्वेटोरियलचे फॉर्मूला आला. उसके बाद उसे क्या किया, ओके 2KQ x² प्लस L² कॉस थिटा. वॉट? कॉस थिटा काय घेतला आता, कॉस थिटा L अपॉन R. L upon R. Why this quality? ओके. हा अँगल काय घेतला आपण थिटा आला आहे, हा काय आला आहे थिटा. दिस अँगल थिटा, हा पण अँगल थिटा येईल, हा थिटा हा थिटा, अपोजिट अँगल, ॲडजस्टंट का अपोजिट, येस अपोजिट अँगल येते, हा थिटा म्हणून हा थिटा. सो कॉस थिटा इज इक्वल टू वॉट, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस L अपॉन R. सो दिस इज L अपॉन R. कॉस थिटाची व्हॅल्यू पुट करून घेतली. सो E इक्वेटोरियल इज इक्वल टू
व्हॉट ई इक्वेटोरियल इज इक्वल टू आरच्या जागेवर मी काय पुट करेल, इथं लिहून घेतो मी के क्यू टू एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. आरच्या जागेवर काय पुट करता येईल, आरच्या जागेवर मला पुट करता येईल, कुठं काढलं होतं का आपण, नाही काढलं आहे. ओके, फ्रॉम दिस ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू वॉट एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर आपण हे केलं होतं. सो आरचं काढला मी तर हा तुमच्या अंडररूटमध्ये येईल. अंडररूटमध्ये लिहिताना त्याला आपण असं लिहू शकतो 1/2. काय लिहू शकतो आपण 1/2. सो आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एस. कळला काय आहे, पायथागोरसचा रूल यूज केला. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू हाईटचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर. ओके, स्क्वेअर काढून अंडररूटमध्ये सॉरी इथून स्क्वेअर रिमूव्ह केला, हे अंडररूटमध्ये येईल. अंडररूटला आपण असं लिहू शकतो. सो याला आपण लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेज टू 1/2. ओके, आणि एल कुठे आहे, हा एल. आता बघा 2QL म्हणजे काय होतो डायपोल मोमेंट. सो के डायपोल मोमेंट. ओके, आणि डायपोल मोमेंटची डेफिनेशन आहे 2LQ 2QL. याचे काय होईल, दोघं सेम आहेत. जो पॉवर असेल दोघांची समेशन होईल. इथं पॉवर आहे 1 हा 1/2. सो 3/2 म्हणजे दीड होईल. 1 + 1/2 3/2. सो हा एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेज टू 3/2. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड ॲट इक्वेटोरियल डिस्टन्स. व्हॉट फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड ॲट इक्वेटोरियल डिस्टन्स. त्याला आपण इथे लिहून घेऊ वरती, लागणार आहे तो नंतर परत. तो ॲक्सिसवर होता. तो कशावर होता, ॲक्सिसवर. आता इक्वेटोरियलवर काय आला ते के पी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेज टू 3/2. अगेन्स अजून एक गोष्ट, एक्स इज व्हेरी 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 लेस दॅन एल, नाही सॉरी एल इज व्हेरी व्हेरी लेस दॅन एक्स. एक्स मोठा आहे. सो एल निग्लेक्ट जे केला तर हा काय होईल के पी अपॉन एक्स क्यूब. व्हॉट एक्स क्यूब. हाऊ बघा, एल चालला गेला, एक्स रेस टू हा काय एक्स स्क्वेअर आहे, हा रेस टू 3/2. 2 2 गेट कॅन्सल, तो राहून जाईल एक्स क्यूब. व्हेक्टरमध्ये लिहायचे असेल हे आला तर बघा, याला ज्या व्हेक्टरमध्ये लिहायचे असेल तर इक्वेटोरियल इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे, लेफ्ट हँड डायरेक्शनला आहे. डायपोल मोमेंटचे डायरेक्शन कुठं आहे, तिकडं. तर इथं मायनस लिहावं लागेल. दिस इज इन टर्म्स ऑफ वेक्टर. ओके, यस. आता फक्त मॅग्निट्यूडचा जे विचार केला तुम्ही, हे झालं वेक्टरमध्ये. आपण मॅग्निट्यूडमध्ये राहू दे आता फक्त. इथं मॅग्निट्यूड बघा तर हा काय एवढी टर्म काय फिक्स आहे. सो ए ॲक्सिस इज इक्वल टू व्हॉट 2 × ई इक्वेटोरियल. मॅग्निट्यूड जर बघितलं तर ॲक्सियल पॉईंटवर येणारी इलेक्ट्रिक फील्ड ही टॉईस असते इक्वेटोरियल पॉईंटपेक्षा. ओके, ही का असते, टॉईस असते इक्वेटोरियल पॉईंटपेक्षा. हे दिसत होतं का, हे थोडंसं कट झालं ना, ठीक आहे म्हणा ते नोट्समध्ये, तसं काही नाही. नऊ हे काय झालं, फर्स्ट केस होती ॲक्सियल पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड, सेकंड केस ॲट इक्वेटोरियल पॉईंटवर म्हणजे बाय सेक्टरवर, थर्ड केस काय दोघांचे जनरलायझेशन येते, त्याच्यावरून तुम्ही दोघं फॉर्म्युले डिराईव्ह करू शकता त्या फॉर्म्युल्यावरून. ती थर्ड केस आहे. आपल्याला फक्त फॉर्म्युले पाठ करायचे, डेरिवेशन फॉरगेट अबाउट दॅट. आला तर स्टेट बोर्डला येईल ते काय ते करून घेतात तुम्ही. ओके, थर्ड केस आहे ॲट एनी पॉईंट. ॲट एनी पॉईंट. ओके, याच्यात जर बघितलं दिस इज मायनस चार्ज, दिस इज प्लस चार्ज. ओके, से ह्या पॉईंट पीवर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचे ॲट एनी पॉईंट. हा ना ॲक्सिसवर घेता ना इक्वेटोरियलवर घेतला, ते नंतर जनरलायझेशन करता येतं. ते कसं होईल ते बघा. ॲट एनी पॉईंट दिस इज सेंटर, आणि हे जे डिस्टन्स आहे अगेन्स्ट काय हे एक्स एवढं डिस्टन्स. ओके, दिस इज एल, दिस इज एल. ह्याच्यात काय केलं आपण, डायपोल मोमेंट कसा असेल, डायपोल मोमेंट असेल असा.
मायनसपासून प्लसकडे. डायपोल मोमेंटचे असा पॉईंट घेतला, ऑब्झर्वेशन पॉईंट आता असा आहे, विच मेक अँगल थिटा विथ डायपोल मोमेंट क्या ॲक्सिस ऑफ डायपोल. याच्यासोबत अँगल किती तयार करतोय तो, थिटा एवढा तयार करतोय. सॉरी, ऑब्झर्वेशन पॉईंट असा आहे की त्याची जी लाईन जॉईनिंग टू द सेंटर ऑफ डायपोल टू द ऑब्झर्वेशन पॉईंट इज मेकिंग अँगल थिटा विथ डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट सोबत थिटा एवढा अँगल तयार करतो. आता मी डायपोल मोमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, मी काय करतो त्याचे दोन कॉम्पोनंट घेतो. याच्या डेरिवेशनसाठी आपल्याला इथली इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायची, कुठली, याच्यावरची. ओके, याच्यासाठी मी दोन कॉम्पोनंट घेतो. फर्स्ट एक कॉम्पोनंट असा, ओके बघा, अशी एक लाईन जॉईन जी केली तर हा होईल तुमच्या 90 समोर हायपोटेनियस. ओके, काय केलं मी, एक अशी लाईन जॉईन केली, हा 90चा अँगल होतोय, म्हणजे हा आला हायपोटेनियस. म्हणजे काय, पी बार हा जो डायपोल मोमेंट याला आपण इथं दाखवू, ही जी साईड ही काय आली, हायपोटेनियस. हा काय ॲडजस्टंट साईड, सो दिस इज पी कॉस थिटा. बघा डायपोल मोमेंट असा आहे, त्याचा एक कॉम्पोनंट असा घेतला मी, एक कॉम्पोनंट ऑब्विसली असा येईल, हा का असेल पी साईन थिटा. बघा लागले एल इथून काढून घेऊ आपण, इथं फक्त पी राहू दे. काय केलं मी, डायपोल आहे मायनस प्लस, डायपोल मोमेंटचे डायरेक्शन हे डायपोल मोमेंट, त्याचा एक कॉम्पोनंट असा घेतला, एक असा घेतला, याला 90 घेतला आहे, सो हायपोटेनियस येईल. आणि ॲडजस्टंट साईड सो पी कॉस थिटा, आणि याच्या फ्रंट साईड म्हणजे ही पी साईन थिटा, ही साईड आणि ही साईड सेम, सो दिस इज पी साईन थिटा. आत्ता काय झालं, डायपोल मोमेंटचे दोन पार्ट होऊन गेले, एक हा पार्ट आहे, एक हा पार्ट आहे. ओके, डायपोल मोमेंट काय दाखवतो, तर डायपोल मोमेंटची डेफिनेशन जर बघितली 2QL. डायपोल मोमेंट एक प्रकारे पॉवर दाखवतो, कसली, डायपोलची पॉवर दाखवतो. क्यू पण आहे, त्याच्यात चार्जचे मॅग्नेट्यूड इंटू लेंथ, किती लेंथ आहे त्याच्यात पॉवर, म्हणजे डायपोल मोमेंट हे डायपोलला रिप्रेझेंट करतं. व्हॉट, एक गोष्ट आठवून द्या, डायपोल मोमेंट डायपोल मोमेंट ही प्रॉपर्टी आहे, ते डायपोलला रिप्रेझेंट करते. मग डायपोल मोमेंटचे दोन कॉम्पोनंट हे पण त्या डायपोलला रिप्रेझेंट करतील, दोन वेगळ्या पार्टमध्ये. त्यांचे इफेक्ट कमी असेल ॲज कम्पेअर टू डायपोल मोमेंट. सो आपण ज्यावेळेस ॲक्सिसवर इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचो, कोणत्या ॲक्सिसवर ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचो, तर बघा डायपोल मोमेंट होता इथं. ओके, हा डायपोल मोमेंट काय करतो, या डायपोलला रिप्रेझेंट करतो. ओके, आता डायपोल मोमेंटचा हा कॉम्पोनंट आहे, हा काय, हा एक कॉम्पोनंट आहे, आणि त्या कॉम्पोनंटच्या ॲक्सिसवर आहे हा पी. म्हणजे इथली जी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती इथली जी इलेक्ट्रिक फील्ड येते डायपोलमुळे, ते दोन पार्टमुळे येते, एक ह्या डायपोल मोमेंटच्या पार्टमुळे, एक ह्या डायपोल मोमेंटच्या पार्टमुळे. आपल्याला फाईंड काय करायचे आहे, इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉईंट ड्यू टू डायपोल, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉईंट ड्यू टू दिस डायपोल मोमेंट, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड समेशनमध्ये येईल, एक ह्या पार्टची येईल, एक ह्या पार्टची येईल, दोघांचा रिझल्ट ह्या पार्टची इलेक्ट्रिक फील्ड प्लस ह्या पार्टची इलेक्ट्रिक फील्ड आणि ह्या पार्टची इलेक्ट्रिक फील्ड, दोघांच्या रिझल्टवरून जो असेल तिथली नेट इलेक्ट्रिक फील्ड, असं त्याला हे केलं आहे, काय म्हटलं, व्हॉट, इमॅजिन केलं आहे. ओके, मग इथली इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल. ओके, तर बघा ज्यावेळेस ॲक्सिसवर होता पॉईंट, इथं पॉईंट होता. ओके, तर डायपोल मोमेंट इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन कुठं होतं, नेट इलेक्ट्रिक फील्ड तिकडं. आठवणे E1 - E2 केला होता, E2 मोठा होता, तर नेट इलेक्ट्रिक फील्ड कुठं होतं, ह्या पॉईंटपासून आउटसाईड होतं. ओके, बघा हा जो डायपोल मोमेंट आहे याच्या ॲक्सिसवर इलेक्ट्रिक फील्ड, तर इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन कुठं असेल, दिस इज काय, दिस इज. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड कोणती असेल, तर ही आपण ॲक्सिस मानू. ही इलेक्ट्रिक फील्ड कोणामुळे येते, या पॉईंटवर, ह्या कॉम्पोनंटमुळे येते. ओके, पॉईंटच्या आउटसाईड जाईल ती. आधीच्या आठवण करा, आधीच्या डेरिवेशनमध्ये आपण जसं केलं, इथून ती तिकडे जाते, E1 इकडं होती, E2 तिकडं होती, E2 जास्त मोठा होता म्हणून नेट इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईड होती, डायपोल मोमेंटच्या डायरेक्शनला होती. ही जी होती बघा, ही ॲक्सिस डायपोल मोमेंटच्या त्याचे डायरेक्शन, इथं आपण निगेटिव्ह घेतलं, इथं निगेटिव्ह घेतला नाही. डायपोल मोमेंट ॲक्सिस आणि इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन सेम, डायपोल मोमेंटचे डायरेक्शन ते इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन. आता याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे, तर बघा हा तुम्हाला असा दिसतोय, डायपोल मोमेंटचे डायरेक्शन हे इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या पॉईंटवर आहे, ह्या पॉईंटवर आहे, असं काहीतरी लुक लाईक दिस असे. म्हणजे आपण आता कशावर घेतो, इलेक्ट्रिक फील्ड
इक्विटोरियल घेतो आहे, बायसेक्टरवर घेतो आहे. म्हणजे याच्यावर येणारी इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड ॲट बायसेक्टर. ओके, मग त्याचा फॉर्म्युला काय असेल, सॉरी त्याचे डायरेक्शन कुठं असेल त्या इलेक्ट्रिक फील्ड. तर बघा बायसेक्टरवरची इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस घेतली आपण, तर त्याचे डायरेक्शन कसं आलं होतं ते मी सांगतो. बायसेक्टर दिस इज मायनसच्या दिस इज प्लस असा होता. बायसेक्टरवर ह्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड होती. ओके, डायपोल मोमेंटचे डायरेक्शन मायनसपासून प्लस, नेट इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन ई नेट आपण असं घेतलं. ओके, एक्झॅक्टली डायपोल मोमेंटच्या अपोजिट डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड होती, म्हणून आपण इथं मायनस घेतला होता. कुठं याला बार लावला का मायनस होतो असं बोललं मी, मायनस घेतला होता. आता बघा डायपोल मोमेंटचे डायरेक्शन इकडं, तर इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन कसं असेल. ओके, इथं दिसत नाही आहे, हेडिंग मी पुसून टाकतो. तर या कॉम्पोनंटमुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, हाला की आपल्याला डेरिवेशनशी जास्त कामाचे नाही, आपलं फक्त फॉर्म्युला कामाचे, पण तो कसा आलं ते बघायचं. तर बघा एक कॉम्पोनंटमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडं, ह्या कॉम्पोनंटमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडं. सो रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड विल बी इन दिस डायरेक्शन. काय असेल तर रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड इन दिस डायरेक्शन. आता हे आणि हे सेम नसेल, सो से दिस इज अल्फा अँगल. म्हणजे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड एन ॲक्सियल कॉम्पोनंट, इलेक्ट्रिक फील्डच्या ॲक्सियल कॉम्पोनंटमध्ये अँगल काय घेतला मी, अल्फा घेतला. थिटा घेता येणार नाही, दोघं सेम अँगल असते, तो मी घेतला अल्फा. मला फाईन काय करायचे, दिस इज नेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस डायपोल. नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉईंट ड्यू टू दिस डायपोल म्हणजेच काय, रिझल्टंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस अँड दिस कॉम्पोनंट. ह्या दोघा कॉम्पोनंटचे इलेक्ट्रिक फील्डचे रिझल्ट. मी रिझल्टंट कसा लिहितो, मी रिझल्टंट कसा लिहिणार, ई नेट इज इक्वल टू अंडर रूट वॉट, ई क्यू स्क्वेअर प्लस ई क्यू म्हणजे इक्विटोरियलच्या स्क्वेअर ॲक्सिसच्या स्क्वेअर. हा माझ्या व्हेक्टरमधला फॉर्म्युला आहे रिझल्टंटचा. मला याची व्हॅल्यू येस मला माहिती आहे, याची पण मला माहिती आहे, ती काय आहे ते लिहितो मी आता. इक्वेटोरियलसाठी साईन कसं काय घेतलं यांनी, याच्या साईन कसं घेतं याला, ओके ओके. याच्यासाठी इक्विटोरियलचा फॉर्म्युला बघा, इक्विटोरियलचा फॉर्म्युला काय तो हा, बट केव्हा, ज्यावेळेस डायपोल मोमेंट पी असेल तेव्हा. ह्या केसमध्ये इक्विटोरियल कोणामुळे येते, पी साईन थिटामुळे येते, सॉरी इक्विटोरियल पी साईन थिटामुळे येते. लिहिताना उलट झालं वाटतं, पी साईन थिटामुळे ते. तर इलेक्ट्रिक फील्ड काय येईल, के पी साईन थिटा, ओके, के पी साईन थिटा अपॉन एक्स क्यूब आहे, तर एक्स क्यूब हा त्याच्या स्क्वेअर. ई ॲक्सिसमुळे इलेक्ट्रिक फील्ड वॉट, 2kp अपॉन एक्स क्यूब. तिथं उलटं लिहिलं गेलं आहे, 2kp अपॉन एक्स क्यूब. इथं पी का घेतला आहे, कारण ज्यावेळेस आपण एक्सेल इलेक्ट्रिक फील्ड काढायचो तर ते डायपोल मोमेंटमुळे काढायचो. इथं ही एक्सेल सेम फॉर्म्युला असेल, पण डायपोल मोमेंट काय असेल, आता एक कॉम्पोनंट आहे, पूर्ण डायपोल नाही, तो एक कॉम्पोनंट, तो काय आहे कॉस थिटावाला कॉम्पोनंट, याच्यामुळे ते इलेक्ट्रिक फील्ड. सो तर आपल्याला तिथं त्याला कन्सिडर करावं लागेल, हा 2k हा होईल पी कॉस थिटा अपॉन एक्स क्यूब अँड दिस इज स्क्वेअर. आपण कळलं का. हे फॉर्म्युले केव्हाचे आहेत, ज्यावेळेस ॲक्सियल पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड होती बट डायपोलमुळे घेत होतो. ओके, इक्विटोरियल पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड होती ड्यू टू डायपोलमुळे. इथं काय करतो मी, ॲक्सियल पॉईंट बट कोणत्या डायपोलमुळे, पी कॉस. इथं डायपोलची व्हॅल्यू पीने राहिली, तिथं पी होती, इथं पी नाही, इथं पी कॉस थिटा झाली ती. ह्या कॉम्पोनंटमुळे ते, ह्या कॉम्पोनंटमुळे ते, म्हणून मला पीच्या जागेवर पी साईन थिटा आणि पी कॉस थिटा घ्यावं लागेल. याला जर सिम्प्लिफाय केलं, के पी एक्स क्यूब स्क्वेअर आहे, डायरेक्टली आउटसाईड येईल, कुठे येईल ब्रॅकेटच्या आउटसाईड येऊन जाईल तो डायरेक्टली, के पी अपॉन एक्स क्यूब. व्हाय, इथून तो कॉमन निघेल, तिथून कॉमन निघेल, स्क्वेअर आहे, परत कॉमन निघून अंडर रूटच्या आउटसाईड येऊन जाईल. अंडर रूट याचा स्क्वेअर केला साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. ओके,
ह्याचा स्क्वेअर केला 2चा स्क्वेअर 4 आणि हा झाला तुमचा कॉस स्क्वेअर थिटा. इथं टेक्नोमॅट्रिक्स केले, फॉरगेट अबाउट द मोठं डेरिवेशन आहे, डायरेक्टली लिहितो मी इथून, मोठा फॉर्म्युला येतो. तर डायरेक्टली आपल्यासाठी फॉर्म्युला इम्पॉर्टंट म्हणून डायरेक्टली लिहितो मी. तर याचे आन्सर येतं 1 + 3 cos स्क्वेअर थिटा ई नेट ॲट एनी पॉईंट, कोणत्याही पॉईंटवर ई नेट ॲट एनी पॉईंट ड्यू टू डायपोल की पी x/x³ 1 + 3 cos स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू आपल्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला क्रॅम्प पण हीच करायची, ते मी इथं लिहून घेतो. तुम्हाला क्रॅम्प पण काय करायचे, हीच व्हॅल्यू करायची, बाकीच्या व्हॅल्यू नाही केल्या तरी चालते. ई नेट इज इक्वल टू KP/x³ 1 + 3 cos स्क्वेअर थिटा. ओके, आपल्याला हीच व्हॅल्यू फाईन क्रॅम्प करायचे समजा. नाऊ अल्फा डायरेक्शन फाईन करायचे असेल ई नेटच्या, तर ते कसं येईल, ते येईल टॅन अल्फा. सो टॅन अल्फा इज इक्वल टू वॉट, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट. सो ई इक्वेटोरियल अपॉन ई ॲक्सिस, काय नाही ते सेम आहे. अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट. ई हे इक्वेटोरियल म्हणजे इथं राहील ते दिस अपॉन दिस. ई इक्वेटोरियल जर बघितलं तर त्याच्यामध्ये हा KP, याच्यामध्ये KP कॉमन आहे. सॉरी, इथं बघावं लागेल. ई इक्वेटोरियल काय आहे, KP, इथं पण KP कॉमन आहे. KP गेट कॅन्सल होतील. हा x³ कॉमन आहे, तो पण कॅन्सल होईल. दोघांना हे डिवाइड बाय हे ज्यावेळेस करेल मी, तर त्याचा फायनल आन्सर येईल sin θ/2 cos θ. काय केला, ह्याला याच्याने डिवाइड करा. KP कॅन्सल, 2 cos θ राहून जाईल, 2 cos θ राहून जाईल, sin θ राहून जाईल, x³ कॅन्सल होईल. दिस इज द टॅन अल्फा. याला हे दिसणार नाही, हे काय आला, टॅन अल्फा आला. म्हणजे टॅन अल्फा काय बघा, टॅन अल्फा इज इक्वल टू वॉट, sin θ/2 cos θ. म्हणजेच काय, 1/2 टॅन θ. म्हणजे काय, नेट इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ई ॲक्सियल कॉम्पोनंटच्या रिस्पेक्टिव्हमध्ये अल्फा आहे. सो त्याचा 1/2 टॅन θ. ओके, आता इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू डायपोल मोमेंट काढायचं असेल. डायपोल मोमेंट कसा आहे, पी, त्याचे कॉम्पोनंट घेतले ते. मला इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन फाईन करायचे आहे. नेट इलेक्ट्रिक फील्ड या पॉईंटवरचे नाही, कोणाच्या रिस्पेक्ट टू डायपोलमधलं. तर बघा, हा अल्फा, ओके, आणि असं जे केला तर हा तुमचा थीटा. तर याचं डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू डायपोल मोमेंट काय जाते, अल्फा प्लस थीटा एवढ्या अँगलवर असेल. ओके, दिलेलं आहे ते, लिहिलं आहे मी तिथं, कळून जाईल मला ते. सो ॲट एनी पॉईंट आपण लिहून घेतलं त्याला. आता बघा, अरे शिट, हे नाही करायचं. साइन थीटा हे आली आपला फॉर्म्युला, कुठली, इथली इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आता बघा, आधी हे लिहून घेऊ द्या मला. थांबा, ह्या दोन व्हॅल्यू येते. हां, एक्स इक्विटोरियल, सॉरी, ही ॲक्सिससाठी आणि ती इक्विटोरियलसाठी. इक्विटोरियलला 2 ने मल्टिप्लाय केला की ॲक्सिस मिळते. ओके,
आता बघा फॉर्म्युला केला ए नेट इज इक्वल टू ॲट एनी पॉईंट के पी अपॉन एक्स क्यूब अंडर रूट 1 + 3 cos स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आला आहे. ओके सपोज हा जो पॉईंट आहे हा जे मी ह्या पॉईंटला मी असं फिरून ॲक्सिसवर घेऊन आलो या पॉईंटला, तर थीटा काय होईल, तर थीटा काय होऊन जाईल 0. वाय ही लाईन अशी होऊन जाईल, हा पॉईंट कुठं असेल असं. ओके त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डला आपण म्हणणार ई ॲक्सिस. ओके मग त्याची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून हे दोन करायची गरज नाही, हे फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. या फॉर्म्युल्यावरून ई ॲक्सिस के पी अपॉन एक्स क्यूब अंडर रूट वॉट 1 + 3 cos 0. cos 0 येतो, एक मिनट cos 0 येतो 1, सो हा 1 + 3 राहील, सो हा होऊन जाईल 4. सो दिस इज 2kp एक्स क्यूब. ॲक्सेसवर बघा 2kp एक्स क्यूब म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावरनं होता. आणि इन केस मी या पॉईंटला